हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त कृष्णवर्णीय लोक राहतात? ऑप्शन ए भारत, बी ब्राझील, सी नायजेरिया, डी फ्रान्स। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नायजेरिया। नायजेरिया या देशामध्ये सर्वात जास्त कृष्णवर्णीय लोक राहतात। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी गुजरात, सी केरळ, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ। केरळ या राज्यामध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे। प्रश्न तिसरा आहे, माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए जर्मनी, बी ऑस्ट्रेलिया, सी भारत, डी नेपाळ। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ। नेपाळ या देशामध्ये माउंट एव्हरेस्ट स्थित आहे। प्रश्न चौथा आहे, पिवळ्या रंगाचे सफरचंद कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन ए फ्रान्स, बी ऑस्ट्रेलिया, सी भारत, डी अमेरिका। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स। फ्रान्स या देशामध्ये पिवळ्या रंगाचे सफरचंद आढळून येतात। प्रश्न पाचवा आहे, भारतात नोटबंदी कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन ए 2003, बी 2010, सी 2016, डी 2022। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2016 या वर्षी भारतात नोटबंदी झाली होती। प्रश्न सहावा आहे, फुलांची राणी कोणत्या फुलाला म्हटले जाते? ऑप्शन ए सूर्यफूल, बी गुलाब, सी रातराणी, डी चमेली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चमेली। चमेली या फुलाला फुलांची राणी असे म्हटले जाते। प्रश्न सातवा आहे, शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन ए 11 जुलै, बी 15 जून, सी 5 सप्टेंबर, डी 25 डिसेंबर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन हा साजरा केला जातो। प्रश्न आठवा आहे, कोणता प्राणी 500 वर्ष जगतो? ऑप्शन ए व्हेल मासा, बी ग्रीनलँड शार्क, सी डॉल्फिन, डी अजगर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीनलँड शार्क। हा प्राणी 500 वर्ष जगतो। प्रश्न नववा आहे, भारताची पहिली मिस युनिव्हर्स होणारी महिला कोण होती? ऑप्शन ए लारा दत्ता, बी हरनाज संधू, सी सुष्मिता सेन, डी ऐश्वर्या राय। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुष्मिता सेन। सुष्मिता सेन ही भारताची पहिली मिस युनिव्हर्स होती। प्रश्न 10वा आहे, रावणाची किती मुले होती? ऑप्शन ए 5, बी 7, सी 10, डी 13। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7। रावणाची 7 मुले होती। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.